हा असा भव्य दिव्य मंडप आहे. नमस्कार. तर आज मी आलोय धाराशिवला आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत. या धाराशिव मध्ये भला मोठा अखंड हरिनाम सप्ताह आहे, मात्र पितृ पूजन सोहळा. तर एकदम भव्य दिव्य असा सोहळा आहे, त्याच्यामुळे मी पण उत्सुकता थोडीशी वाढली. बघावं म्हटलं आपण जाऊन नेमकं काय आहे तिथं. मोठा अखंड हरिनाम सप्ताह आहे, तर बघूयात आता कशा पद्धतीचे नियोजन वगैरे आहे. तर ते मी आता आला मस्के पाटला बरोबर धाराशिवला आलोय. तर या ठिकाणी मार्केट यार्ड जे आहे धाराशिवचं, तर या ठिकाणी हा सोहळा आहे. भव्य दिव्य असा सोहळा आहे म्हणतात. चला तर बघूयात आपण सगळेजण मिळून कशा पद्धतीचं नियोजन आहे. या ठिकाणी भोजन कक्ष आहे आणि इथे जेवणाची व्यवस्था चालू आहे. पुतमी काय आहे? बर बर. इथं ह्याच्यासाठी आलेत का तुम्ही? सप्त्यासाठी ना? आळंदी पंढरीचा वारकरी. बर बर बर. बघा का सेवा मंडळ, तीर्थंत गुरु बघा का सेवा मंडळ पंढरपूर त्यांचा वारकरी आहे. सामान्य वारकरी असून इथलं ज्ञान यज्ञामध्ये संत महंतांच्या दर्शनासाठी या पारायणासाठी मी आवर्जून इथे उपस्थित आहे. मी इथलंच ओरडा गावचा रहिवासी असून सध्या उस्मानाबाद येथे रहिवासी आहे. सामान्य वारकरी असल्यामुळं भजन कीर्तनाची आवड आहे मला आणि त्याच्या श्रवणासाठी मी तिथं आहे. रामकृष्ण हरी. आमची श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्था इसळक निंबळक तालुका जिल्हा अहिल्यानगर येथून आम्ही या ठिकाणी चौगुले साहेबांच्या विनंतीला मान देऊन आमचे जिवलग परमस्नेही सर्व असणारं कुटुंब यांच्या या अलौकिक सोहळ्यासाठी, ऐतिहासिक या सोहळ्यासाठी आम्ही या ठिकाणी थेट अहिल्यानगरवरून 50 वारकऱ्यांसमवेत हजेरी लावलेली आहे. भगवान करो हा सप्ताह आज प्रारंभ झालेला आहे आणि जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत या सप्ताहाची कीर्ती अशीच अजरामर होत राहो हीच माऊलींच्या चरणारविंदी विनंती करतो. रामकृष्ण हरी. सर्व भाविक भक्तांना सूचना आहे की आपण सर्वांनी महाप्रसाद म्हणजे जेवण झाल्याच्या नंतर टँकरच्या बाजूला आपले ताट स्वच्छ धुवून ठेवणे आणि महाप्रसाद ताटामध्ये आपल्याला लागेल तेवढेच घेणे. महाप्रसाद उरणार नाही याची सर्व भाविक भक्तांनी दक्षता घ्यावी. या ठिकाणी जे महाप्रसाद आहे तर ते बनवण्याचं काम या ठिकाणी अन्नछत्र उभारलेलं आहे मोठं. आणि या ठिकाणी अन्नछत्र उभा करून या ठिकाणी पूर्ण स्वयंपाक बनवला जातो. कुठले बाया तुम्ही? कुठले? मथुरा गावाचे होय. 18 वर्षात इकडे बघा. बर बर. स्वयंपाक करतोय. कर्नाटक.
कुठलं तर गाव तालुका बिदर मराठी येते गाभंग वगैरे म्हणतो तुमच्याकडे संस्था आहे का तुमची कुठं नगरला इकडं तुम्ही स्वयंपाक बनवता का इथं हां स्वयंपाक बनवतो. मग कसं आहे इथलं नियोजन इथं रोज 10,000 लोकांचा स्वयंपाक आहे. सकाळी 5,000 संध्याकाळी 5,000 बर दररोज दररोज. तुम्ही सेवा अतिउत्तम आहे. बर बर काय मटेरियल कमी नाही जास्त नाही व्यवस्थित आहे. हां सगळं म्हणजे हाय क्वालिटीचं मटेरियल आहे. हे हलकं सालकं काही नाही आहे. कार्यक्रम पूर्ण तेल पण रिफाईंड आहे. बर व्यवस्थित आहे काय अडचण नाही. आणि हे कार्यक्रम एक जण कोणी आहे एक नंबर काय आयोजक चौगुले उकेल साहेब आहेत. गजानन साहेब. गजानन एक साहेब. जणच आहेत एक जण हा तुम्ही कुठले म्हणजे तुमचे आम्ही माहेश्वरी कटक सोलापूरचे आहे. सोलापूरचे कॉन्ट्रॅक्ट येतात पैसे ना चालतंय. टोटल आता इथं 200 कामगार आहेत. बर बर तर हा असा भव्य दिव्य मंडप आहे आणि या ठिकाणी कीर्तन प्रवचन त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तर या ठिकाणी चालतात. इतकं भव्य दिव्य अशा पद्धतीचा मंडप या ठिकाणी उभा केला आहे बघा. आणि खूप मोठमोठे कीर्तनकार या ठिकाणी 8-9 दिवस जे आहेत तर ते कीर्तन वगैरे चालणार आहेत. प्रवचन असतील कीर्तन असतील. इथून महाराज यांचे करणार कीर्तन करताना रामकृष्णारी. आज दिनांक 4 मे पासून गणेशनगर धाराशिव या ठिकाणी गजाननजी चौगुले परिवाराच्या वतीने श्री गुरु बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या आशीर्वादाने श्री गुरु कान्होबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण श्रीमद भागवत कथा कीर्तन महोत्सव आजपासून प्रारंभ झालेला आहे. सकाळी 10 ते 12 आणि रात्री 7 ते 9 या 2 सत्रामध्ये कीर्तन, 6:30 ते 9 या वेळेमध्ये ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 2 ते 4:30 या वेळेमध्ये भागवत कथा, रात्री संगीत असा भव्य दिव्य प्रमाणामध्ये नाम सप्ताह संपन्न होत आहे. चौगुले परिवाराच्या वतीने 2000 ग्रंथ ज्ञानेश्वरी वाचकांना मोफत देण्याचं संकल्प केलेला आहे. उद्या सकाळी 6:30 बरोबर ज्ञानेश्वरी पारायण प्रारंभ होईल. सर्वांनी जास्तीत जास्त श्रवणाचा पारायणाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. रामकृष्ण. तर हा भव्य दिव्य या प्रकारचा मंडप आणि हे स्टेज आहे. या ठिकाणी कीर्तन होतील. आता 4 वाजता दिंडी सोहळा आहे आणि उद्यापासून ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात होत आहे. ते सर्व साऊंड सिस्टम आहे मिक्सरचे. तर आता जेवण वगैरे केलेलं आहे. इथं प्रसाद घेतलेला आहे आणि थोड्या वेळातच दिंडी निघणार आहे. त्या दिंडीचं प्रक्षेपण आपण करून व्हिडिओ करून मग पुन्हा गावाकडे जाऊ. पाटील मस्त आहे का नाही नियोजन इथलं? नियोजन एकदम व्यवस्थित आहे. सगळी व्यवस्था पण आहे, जेवणाची व्यवस्था आहे आणि आतमध्ये बघायला गेलं तर मंडप चांगल्या प्रकारचा आहे. साऊंड सिस्टीम आहे, स्क्रीन आहे
आणि विशेष म्हणजे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं फॅनही लावलेले आहेत. थंड वातावरण आहे सगळं. अगदी प्रशस्त आणि व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे. आणि एकट्याने केले बरं काही आणि सर्व खर्च जो काय असेल तो एकट्याने केलेला आहे. चौगुले चौगुले होते. परिवाराने केलेला आहे. नाही मातृपित्र पूजन सहस्त्रचंद्र दर्शन काय ते आणि कीर्तन हरिपाठ आणि अखंड हरिनाम सप्ताह अखंड हरिनाम सगळ्या सप्ताह. गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि 9 दिवस चालणार आहे हे. हा सप्ताह जो धाराशिवमध्ये. आहे तो साधारण 9 दिवस चालणार आहे. याच्यामध्ये कीर्तन, प्रवचन, संगीत कार्यक्रम आहे, भागवत गीता वाचन आहे. तर आता ज्ञानेश्वर मंदिर तिकडं आहे. त्या ज्ञानेश्वर मंदिरापासून ग्रंथदिंडी निघणार आहे. त्याचा एक व्हिडिओ आपण बनवूयात आणि मग गावाकडे जाऊया. उद्या परवा जमलं तर आणखी एकदा येऊन बघूयात. बाकी सगळं नियोजन असं आहे. जर तुम्हाला कोणाला जर ह्याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल, धाराशिव जिल्ह्यातील असतील, बीड जिल्ह्यातील असेल, लातूर, इतर जे काही महाराष्ट्रात कुणी असतील, त्यांना जर हा सोहळा बघायचा असेल तर धाराशिवला या. तिथं मार्केट यार्ड आहे आणि मार्केट यार्डमध्ये हा सोहळा इथं चालू आहे. 9 दिवस चालणार आहे 12 तारखेपर्यंत. आणि 12 तारखेला काल्याचं कीर्तन होणार आहे कान्होबा महाराजांचं. तर अशा पद्धतीचा हा सप्ताह इथं चालू आहे. अवश्य याचा लाभ घ्या. तर आता आम्ही आलोय इकडं माऊली मंदिराकडे, ज्ञानेश्वर माऊली मंदिराकडे. आणि या ठिकाणी रथ जो आहे तो सजवला जात आहे. हे ग्रंथदिंडी होणार आहे. तर अशा प्रकारे हा रथ सजवला जात आहे. इथे एक रथ आहे आणि तिकडे एक रथ आहे. बैल आले बघा पाटील, बैल घोडे पण आले बघा. सजवलाय की आता यायला सुरुवात झाली. सगळे वारकरी आता रथ वगैरे आणि वारकरी सगळे यायला सुरुवात झालेली आहे. आता थोड्याच वेळात रथ निघेल आणि पालखी पण निघेल. ग्रंथदिंडी ताडबोरगावची संस्था झाल्याच्या नंतर थोडी पुढे घ्या. 4 नंबरला महादेव महाराजांची जी संस्था आहे आणि थोडी पुढे यायचं तर भगवानापाशी महादेव त्यांचा कृपाशीर्वाद आहे. जो फळाचे विद्यमान दत्ताधिकारी जो बाळासाहेब महाराज मोडकर यांचा प्रेमी आणि परमपूज्य गुरुवर्य आमची श्री मारुती बाबा महाराज आता ही जी पालखी आहे आणि रथ जो आहे तर तो तिकडे निघालेला आहे. जिथे आपण मगाशी जाऊन पूर्ण मंडप वगैरे बघितलेला आहे आणि अखंड हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी चालू आहे. तर पूर्ण ही दिंडी जी आहे ग्रंथदिंडी तर त्या ठिकाणी जाऊन
उद्यापासून तो जो अखंड हरिनाम सप्ताहाचा सोहळा जो आहे तो चालू आहे. तर याचा आनंद सर्व धाराशिवकर तसेच महाराष्ट्रातील इतर वारकरी संप्रदाय इतर लोकांनी जो आहे याचा आनंद घ्यावा. तर आजचा हा दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.